काय मागणी असतात? काही हरकत नाही. उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ सरकारी वकील आहेत. त्यांना अनेक महत्वाच्या केसेसमध्ये कोणीही त्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करत आहे. आता उज्ज्वल निकम साहेब जरी केले, कोणी जरी त्याच्यामध्ये नियुक्त केलं, तर दूध का दूध, पाणी का पाणी, सत्य असत्य येणाऱ्या काळात समोर येईल. अनेक नेत्यावर असेच आरोप यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. अनेक नेत्यांना संपवण्याचा बी प्रयत्न झालेला आहे. परंतु न्यायालयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात खरं आणि खोटं हे शेवटी कळून जातं. परंतु आज हे आरोप आहेत का सत्य आहे यावर आपल्याला अद्याप कळायला तयार नाही. परंतु लवकरच येणाऱ्या काळात आपल्याला कळून जाईल कोण दोषी आहे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही नाही म्हणत नाहीत, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या राज्यामध्ये झुंडशाही गुंडशाही राहिली नाही पाहिजे. या राज्यामध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. फक्त ओबीसी म्हणून टार्गेट झालं नाही पाहिजे. जे जे प्रस्थापित झुंडशाहीचे मंत्री या राज्यामध्ये अनेक आहेत, यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. परंतु एखादा ओबीसीचं नेतृत्व तयार होत असेल, त्याला बदनाम करण्याचं काम या राज्यात होत असेल तर ते निंदनीय आहे आणि ते येणाऱ्या काळात झालं नाही पाहिजे असं आमचं मत आहे. आपण शेवटचा प्रश्न, जर यामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळल्यास ओबीसी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करेल? हे आम्ही पूर्वीपासून म्हणतो की मी अनेक वेळा प्रसार माध्यमांना बोलताना सांगितलं की यदा कदाचित धनंजय मुंडे साहेबांना जर याच्यामध्ये चौकशीत काही चुकीचं आढळलं, धनंजय मुंडे साहेबांचं जर त्यामध्ये काही आढळलं, तर नक्कीच त्यांच्यावर गृहविभाग कारवाई करील, न्यायालय त्यांना दोषी ठरवल. परंतु आज रोजी त्यांच्यावर आरोप आहेत, त्यामुळे ओबीसी त्यांच्या पाठीशी आहे. ओबीसीनी त्यांच्या पाठीशी राहिलंही पाहिजे असं आमचं मत आहे. परंतु ज्यावेळेस त्यांचे दोषी ठरतील तर त्यावेळेस ओबीसी सुद्धा त्यांच्या पाठीशी का राहील? दोषी नाहीत. आज कोणी आरोप करत असेल म्हणून आरोपाखाली एखाद्या माणसाचं करिअर खराब करणं हे योग्य नाही म्हणून ओबीसी समाज धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी आजच्या घडीला आहे. परंतु येणाऱ्या काळात दूध का दूध, पाणी का पाणी सगळं खरं निघल आणि आपल्याला सर्व आरोप आहेत का सत्य आहे हे आपल्याला कळून जाईल. थँक्यू. धनंजय मुंडेच्या टोलचा तुम्ही नायनाट करावा. धनंजय मुंडेंना बीडमध्ये दहशत माजवायची आहे आणि बीडमध्ये दंगली घडवायची आहे. मनोज जरांगे काही न्यायाधीश नाही की एखादा निकाल मनोज जरांगेने दिला पाहिजे. कुणाचा नायनाट करायचा आहे आणि कुणाचा नायनाट नाही करायचा, या राज्यामध्ये हे राज्य देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतंय. त्यामुळं जरांगे सारख्या माकडाने विनाकारण कुठतरी दिशाभूल आणि वल्गना करू नये. आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री, त्यांनी तिथं यासाठी लावली सीआयडी आहे आणि अनेक पोलीस अधिकारी बदललेत की तिथं योग्य त्या मार्गाने तिथं चौकशी झाली पाहिजे. योग्य त्या मार्गाने त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. परंतु कुठतरी जरांगे यांनी तिथं नाक खुपसण्याचं काम करू नये. जरांगेची लायकी नाही नाक खुपसण्याची. एक तर जरांगेचा अभ्यास नाही. खरं तर माझं पुन्हा एकदा त्याला हिंदी टीव्ही चॅनलवाल्याने त्या बीडच्या प्रश्नावर जाऊन जरशी मुलाखत त्याची घेतली पाहिजे, तर जरांगे काय आहे आणि जरांगेची लायकी काय आपल्याला कळत. बीड हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे 2 दिवसीय अधिवेशन होत आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होत असून यामध्ये धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ हे अद्यापपर्यंत सहभागी होतील की नाही याची अद्याप शंका आहे. कारण धनंजय मुंडे त्यांच्या परळीमध्ये आहे, तर छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. काय वाटतं, त्यांना बाजूला सारण्याचा एक प्रयत्न होत असेल का? नक्कीच या देशाचे ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब असतील, यांना राष्ट्रवादीने त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं. ज्या माणसाच्या जीवावर या राज्यामध्ये खरं तर राष्ट्रवादीचे 5 पेक्षा जास्त आमदार निवडून आले नसते, परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या नेतृत्वात काम करत आलो आणि त्यांच्यामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते सर्व एकवटून त्या राष्ट्रवादीला भरघोस असं मतदान ओबीसीनं केलं आणि राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं. त्याच राष्ट्रवादीनं भुजबळ साहेबांना डावललंय. त्यांना नक्कीच ज्येष्ठ म्हणून मंत्रीपद देणं गरजेचं होतं, परंतु कुठतरी जाती द्वेष आणि कुठतरी अजितदादांच्या मनात सुद्धा काही खतखत असेल, पूर्वीची त्यांची मैत्री दुश्मनी काय जी असेल ते काढण्याचा प्रयत्न झाला असावा. आणि नाहीतर कुठतरी जरांगे नावाच्या बालिश माणूस आहे, सध्या राजकीय मराठा ओबीसी वादामुळं यांना बाजूला ठेवण्याचं काम केलं असेल, परंतु ते अत्यंत चुकीचे. भुजबळ साहेबांना न्याय द्यायला पाहिजे होता. परंतु ह्या गोष्टी आज सुरू असताना भुजबळ साहेबाला मंत्रिपद न मिळाल्यामुळं एखाद वेळेस भुजबळ साहेब नाराज असू शकतात आणि भुजबळ साहेब जाणार बी नाहीत. परंतु धनंजय मुंडे यांना नक्कीच कुठतरी चौकशीच्या नावाखाली आणि कुठतरी धनंजय मुंडेवर यांच्यावर आरोप होते, परंतु हे आरोप आहेत. आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई होईलच ना. परंतु एखाद्या कुठल्याही व्यक्तीवर आरोप करणं सोपं असतं. आज
आम्ही मुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, परंतु आरोप करणं सोपं असतं, ते सिद्ध होणं महत्वाचं असतं. एखाद्या माणसावर आरोप करून त्याला बदनाम करायचं, त्याचं राजकीय अस्तित्व संपवायचं, त्याचं राजकीय करिअर संपवण्याची सुपारी घेणारे या राज्यामध्ये अनेक झाले. त्यात ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी दमानिया असतील, आज सुरेश धस नावाचा निव्वळ छपरी आमदार कुठतरी स्वतःच गुंड, स्वतःच आका, ज्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये अनेक मर्डर या सुरेश दासांच्या माध्यमातून, सुरेश दासांनी पाळलेल्या गुंडाच्या माध्यमातून झालेले आहेत. अशा माणसाने आरोप करायचे आणि कुठतरी धनंजय मुंडे मंत्री असून सुद्धा त्यांना या शिबिराच्या पासून बाजूला ठेवण्याचं जर काम होत असेल तरी अत्यंत चुकीचं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा आपापल्या मंत्र्यावर विश्वास पाहिजे, कारण की मंत्री येणाऱ्या काळात दोषी जर असले तर त्यांच्यावर कारवाई करा, परंतु तुम्ही एखादा व्यक्ती त्यांच्यावर आरोप करत असाल आणि तुम्ही त्यांना बाजूला करत असाल तर हे योग्य नाही आणि ते कुठेतरी न्यायदायी नाही असं आम्हाला वाटतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीमध्ये राष्ट्रवादीचे 2 दिवसीय अधिवेशन होत आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होत असून यामध्ये धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ हे अद्यापपर्यंत सहभागी होतील की नाही याची अद्याप शंका आहे. कारण धनंजय मुंडे त्यांच्या परळीमध्ये आहेत, तर छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. काय वाटतं, त्यांना बाजूला सारण्याचा एक प्रयत्न होत असेल का? नक्कीच या देशाचे ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब असतील, यांना राष्ट्रवादीने त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं. ज्या माणसाच्या जीवावर या राज्यामध्ये खरं तर राष्ट्रवादीचे 5 पेक्षा जास्त आमदार निवडून आले नसते, परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या नेतृत्वात काम करत आलो आणि त्यांच्यामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते सर्व एकवटून त्या राष्ट्रवादीला भरघोस असं मतदान ओबीसीनं केलं आणि राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं. त्याच राष्ट्रवादीनं भुजबळ साहेबांना डावललंय. त्यांना नक्कीच ज्येष्ठ म्हणून मंत्रीपद देणं गरजेचं होतं, परंतु कुठतरी जाती द्वेष आणि कुठतरी अजितदादांच्या मनात सुद्धा काही खतखत असेल, पूर्वीची त्यांची मैत्री दुश्मनी काय जी असेल ते काढण्याचा प्रयत्न झाला असावा. आणि नाहीतर कुठतरी जरांगे नावाच्या बालिश माणूस आहे, सध्या राजकीय मराठा ओबीसी वादामुळं यांना बाजूला ठेवण्याचं काम केलं असेल, परंतु ते अत्यंत चुकीचे. भुजबळ साहेबांना न्याय द्यायला पाहिजे होता. परंतु ह्या गोष्टी आज सुरू असताना भुजबळ साहेबाला मंत्रिपद न मिळाल्यामुळं एखाद्या वेळेस भुजबळ साहेब नाराज असू शकतात आणि भुजबळ साहेब जाणार बी नाहीत. परंतु धनंजय मुंडे यांना नक्कीच कुठतरी चौकशीच्या नावाखाली आणि कुठतरी धनंजय मुंडेवर यांच्यावर आरोप होते, परंतु हे आरोप आहेत, आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई होईलच ना. परंतु एखाद्या कुठल्याही व्यक्तीवर आरोप करणं सोपं असतं. आज आम्ही मुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, परंतु आरोप करणं सोपं असतं, ते सिद्ध होणं महत्वाचं असतं. एखाद्या माणसावर आरोप करून त्याला बदनाम करायचं, त्याचं राजकीय अस्तित्व संपवायचं, त्याचं राजकीय करिअर संपवण्याची सुपारी घेणारे या राज्यामध्ये अनेक झाले. त्यात ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी दमानिया असतील, आज सुरेश धस नावाचा निव्वळ छपरी आमदार कुठतरी स्वतःच गुंड, स्वतःच आका, ज्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये अनेक मर्डर या सुरेश दासांच्या माध्यमातून, सुरेश दासांनी पाळलेल्या गुंडाच्या माध्यमातून झालेले आहेत. अशा माणसाने आरोप करायचे आणि कुठतरी धनंजय मुंडे मंत्री असून सुद्धा त्यांना या शिबिराच्या पासून बाजूला ठेवण्याचं जर काम होत असेल तरी अत्यंत चुकीचं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा आपापल्या मंत्र्यावर विश्वास पाहिजे, कारण की मंत्री येणाऱ्या काळात दोषी जर असले तर त्यांच्यावर कारवाई करा, परंतु तुम्ही एखादा व्यक्ती त्यांच्यावर आरोप करत असाल आणि तुम्ही त्यांना बाजूला करत असाल तर हे योग्य नाही आणि ते कुठतरी न्यायदायी नाही असं आम्हाला वाटतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा, मनोज जरांगे निव्वळ गावंढळ आणि कुठतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे. कुणावरही आरोप करायचे. सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे, SIT आहे, CID आहे. आता मला तर वाटतं मनोज जरांगेला SITचा आणि CIDचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला निष्पन्न होईल. धनंजय मुंडेला जात जनता नको, त्याला फक्त पैसा आणि पद पाहिजे. धनंजय मुंडे क्रूर आहे, त्याला क्रूर शब्द सुद्धा कमी आहे. जरांगे कोण आहे? जरांगे ज्यावेळी बीड जिल्हा जरांगे नावाच्या माकडाने हैदोस घालून त्याच्या झुंडशाहीने जाळण्याचं काम केलं. गोर गरीब लोकांचे घरं जाळे, गरीब ओबीसींच्या हॉटेल जाळ्या, ओबीसींचे सोन्याचे दुकानं जाळे, ओबीसी समाजातील नावी समाजाचे दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं.
त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? जरांगेनं अगदी 100 पेक्षा पोलीस अधिकाऱ्यावर, म्हणजे ज्यामध्ये महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, यांचे डोके फोडण्याचं यांच्या झुंडशाहीनं केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं जरांगेला सवय. आणि फक्त कुठंतरी जातीद्वेष मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करायची. आणि जरांगेला मराठा समाज आता बाजूला गेलाय, जरांगेकडे गर्दी राहिली नाही, म्हणून काहीतरी इव्हेंटवर इव्हेंट करायचा. खरं तर ह्या बालिश जरांगेला मला सांगायचंय की जरांगे, तू ज्या धनगर समाजाला वेळोवेळी म्हणत होता की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी लढा देणार आहे, मी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे, अरे भामट्या, आज त्या लातूर जिल्ह्यात माऊली सोट नावाचा धनगर समाजातील तरुण, ज्याची हत्या झाली, 15-20 जणांनी अतिशय निर्गुण त्याची हत्या केली, त्यावर जरांगे नावाचा छपरी माणूस का बोलत नाही? त्यावर सुरेश धस नावाचा बालिश आमदार, जे ही मंत्रिपदासाठी कोणाहरवी चिखलफेक करण्याचं काम करत आहे, तो का बोलत नाही? जो कधीही सुधीत नसतो असा संदीप क्षीरसागर हा का बोलत नाही? बजरंग सोनवणे का बोलत नाही? खरं तर हे फक्त एका जातीचं काम करत आहेत. यांना सर्व समाजाची मतं चालतात, परंतु एका जातीचं नेतृत्व करण्याचं हे काम करत आहेत. आणि कुठेतरी वल्गना सर्व जातींचं आम्ही नेतृत्व करत आहेत सांगायचं आणि फक्त समाजात भांडणं लावण्याचं काम ह्या लोकांनी केलंय. परंतु सर्व समाजाने या लोकांना आता ओळखलं पाहिजे. हे बघा, मनोज जरांगे निवळ गावंढळ आणि कुठेतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे. कुणावरही आरोप करायचे. सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत, आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे, SIT आहे, CID आहे. आता मला तर वाटतं मनोज जरांगेला SITचा आणि CIDचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला निष्पन्न होईल. धनंजय मुंडेला जात जनता नको, त्याला फक्त पैसा आणि पद पाहिजे. धनंजय मुंडे क्रूर आहे, त्याला क्रूर शब्द सुद्धा कमी आहे. जरांगे कोण आहे? जरांगे ज्यावेळी बीड जिल्हा जरांगे नावाच्या माकडाने हैदोस घालून त्याच्या झुंडशाहीने जाळण्याचं काम केलं, गोर गरीब लोकांचे घरं जाळले, गरीब ओबीसींच्या हॉटेल जाळल्या, ओबीसींचे सोन्याचे दुकानं जाळले, ओबीसी समाजातील नावी समाजाचे दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? जरांगेनं अगदी 100 पेक्षा पोलीस अधिकाऱ्यावर, म्हणजे ज्यामध्ये महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, यांचे डोके फोडण्याचं यांच्या झुंडशाहीनं केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं जरांगेला सवय. आणि फक्त कुठंतरी जातीद्वेष मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करायची. आणि जरांगेला मराठा समाज आता बाजूला गेलाय, जरांगेकडे गर्दी राहिली नाही, म्हणून काहीतरी इव्हेंटवर इव्हेंट करायचा. खरं तर ह्या बालिश जरांगेला मला सांगायचंय की जरांगे, तू ज्या धनगर समाजाला वेळोवेळी म्हणत होता की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी लढा देणार आहे, मी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे, अरे भामट्या, आज त्या लातूर जिल्ह्यात माऊली सोट नावाचा धनगर समाजातील तरुण, ज्याची हत्या झाली, 15-20 जणांनी अतिशय निर्गुण त्याची हत्या केली, त्यावर जरांगे नावाचा छपरी माणूस का बोलत नाही? त्यावर सुरेश धस नावाचा बालिश आमदार, जे ही मंत्रिपदासाठी कोणाहरवी चिखलफेक करण्याचं काम करत आहे, तो का बोलत नाही? जो कधीही सुधीत नसतो असा संदीप क्षीरसागर हा का बोलत नाही? बजरंग सोनवणे का बोलत नाही? खरं तर हे फक्त एका जातीचं काम करत आहेत. यांना सर्व समाजाची मतं चालतात, परंतु एका जातीचं नेतृत्व करण्याचं हे काम करत आहेत. आणि कुठेतरी वल्गना सर्व जातींचं आम्ही नेतृत्व करत आहेत सांगायचं आणि फक्त समाजात भांडणं लावण्याचं काम ह्या लोकांनी केलंय. परंतु सर्व समाजाने या लोकांना आता ओळखलं पाहिजे. परेड झाली, ओळख झाली, त्यामध्ये देखील धनंजय मुंडेला जाणून बुजून वगळण्यात आलं होतं. पण तेच ना, कुठतरी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत. परंतु मला तर ते आरोप कुठतरी म्हणजे सरकार पुरस्कृतच आरोप असल्यासारखं वाटायला लागले. जर या राज्यात सुरेश धस हा भाजपचा आमदार, तोच जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल, तर याच्यात खरं तर आज ओबीसी समाजाला मुख्यमंत्र्यावरच शंका यायला लागली. ज्या मुख्यमंत्र्याला लोक अभ्यासू म्हणतात, ज्या मुख्यमंत्र्याला ओबीसींचे कैवारी म्हणतात, जे मुख्यमंत्री सर्वांना न्यायदाता म्हणतात, त्या मुख्यमंत्र्याच्या पक्षातील आमदार जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल, तर ओबीसी समाजाच्या मनात नक्कीच शंका निर्माण होणार आहे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलायला घाबरत असताना
त्यांच्या सत्तेतला आमदार कसं काय सत्तेतील मंत्र्याच्या विरोधात बोलू शकतो ही शंका ओबीसीच्या मनात आहे. परंतु येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी आणि सर्व ओबीसी समाजाला कळतंय काय चाललंय. परंतु येणाऱ्या काळात सर्व कळल आणि सर्व वळल सुद्धा. कुठेतरी सुरेश धस यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मूक संमती आहे असं वाटतंय का? नक्कीच असं ओबीसी समाजाच्या मनात आता ते घर केलं त्या गोष्टीनं की मुख्यमंत्र्याचीच ह्या चौकशीला संमती आहे का. मुख्यमंत्रीच या सुरेश धसांना काही म्हणजे डॉक्युमेंट किंवा काही रसद जे काय लागतंय आरोप करायला हे पुरवण्याचं काम मुख्यमंत्र्याच्या यंत्रणेकडून होतंय का अशी ओबीसींच्या मनात खतखते. परंतु आमचा अद्याप मुख्यमंत्र्यावर आणखीही विश्वास आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या सुरेश दासांचे कान टोचले पाहिजे आणि सरकार याच्यातून बदनाम होत आहे. येणाऱ्या काळात सरकारला या असं जर बदनाम झालं तर नक्कीच सरकारची प्रतिमा मलिन होऊन सरकारला याचं नुकसान भोगावं लागेल. बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल परेड झाली, ओळख झाली, त्यामध्ये देखील धनंजय मुंडेला जाणून बुजून वगळण्यात आलं होतं. पण तेच ना कुठतरी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत. परंतु मला तर ते आरोप कुठतरी म्हणजे सरकार पुरस्कृतच आरोप असल्यासारखं वाटायला लागले. जर या राज्यात सुरेश धस हा भाजपचा आमदार तोच जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल तर याच्यात खरं तर आज ओबीसी समाजाला मुख्यमंत्र्यावरच शंका यायला लागली. ज्या मुख्यमंत्र्याला लोक अभ्यासू म्हणतात, ज्या मुख्यमंत्र्याला ओबीसीचे कैवारी म्हणतात, जे मुख्यमंत्री सर्वांना न्यायदाता म्हणतात, त्या मुख्यमंत्र्याच्या पक्षातील आमदार जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल तर ओबीसी समाजाच्या मनात नक्कीच शंका निर्माण होणार आहे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलायला घाबरत असताना त्यांच्या सत्तेतला आमदार कसं काय सत्तेतील मंत्र्याच्या विरोधात बोलू शकतो ही शंका ओबीसीच्या मनात आहे. परंतु येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी आणि सर्व ओबीसी समाजाला कळतंय काय चाललंय. परंतु येणाऱ्या काळात सर्व कळल आणि सर्व वळल सुद्धा. कुठेतरी सुरेश धस यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मूक संमती आहे असं वाटतंय का? नक्कीच असं ओबीसी समाजाच्या मनात आता ते घर केलं त्या गोष्टीनं की मुख्यमंत्र्याचीच ह्या चौकशीला संमती आहे का. मुख्यमंत्रीच या सुरेश धसांना काही म्हणजे डॉक्युमेंट किंवा काही रसद जे काय लागतंय आरोप करायला हे पुरवण्याचं काम मुख्यमंत्र्याच्या यंत्रणेकडून होतंय का अशी ओबीसींच्या मनात खतखते. परंतु आमचा अद्याप मुख्यमंत्र्यावर आणखीही विश्वास आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या सुरेश दासांचे कान टोचले पाहिजे आणि सरकार याच्यातून बदनाम होत आहे. येणाऱ्या काळात सरकारला या असं जर बदनाम झालं तर नक्कीच सरकारची प्रतिमा मलिन होऊन सरकारला याचं नुकसान भोगावं लागेल. बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल